हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हे क्रोटॉन प्लांट्स आहे. तर 2-3 वर्षापासून आहे हे झाड माझ्या घरात. तर कसं छान डेरेदार झाले बघा. तर याची खूप काळजी घेते मी. तर झाडं लावायचे पण सोपे नसतात. तर झाडं लावले तर त्यांची काळजी पण घ्यावी लागते खूप. तर आज दुपारची कामं आवरली होती सगळी माझी. जेवण वगैरे करून घेतलं. तर पिहू आणि माझे मिस्टर गेल्यानंतर काय मला घरातली कामं आवरल्यानंतर वेळ भरपूर असतो. त्याच्यामुळं म्हटलं आपलं थोडंसं की झाडांची माती खाली वरती करून मोकळी करून घेतली जरा. तसं प्रत्येक कुंडीमधली माती मोकळी करून घेतली म्हणजे कसं झाडं पण छान येतात. तर असं थोडीशी झाडं वगैरे आलेली सगळे कचरा वगैरे सगळं काढून टाकून फेकून दिला. तसं थोडंफार ती करावं लागतं, थोडंसं झाडांना बघावं लागतं तरच झाडं छान येतात. तर मला झाडं लावायची खूप आवड आहे बरं. तर एक दिवस एक ब्लॉग करेल मी वेगळ्या झाडांचा. तर इथे एक स्लीव्ज झाली होती माझी. तर इथे थोडासा गळा राहिला होता करायचा, तर ते करून घेतला, कंप्लीट केला. नंतर काय 4 वाजता पिऊला घेऊन आले स्कूलमधून. तिला घेऊन आल्यानंतर तिचं कपडे वगैरे चेंज केले, तिला खायला वगैरे दिलं. नंतर तिला ट्युशनला पण सोडून आले. नंतर इथं स्वामी बाबांना दिवा लावून घेतला संध्याकाळी. तर असं संध्याकाळची आपलं रोजचं रुटीन असतं. तर दिवा लावून घेतला, उंबरठा असं पूजा वगैरे केली. तर संध्याकाळचा दिवा लावल्यावर प्रसन्न वाटतं घरामध्ये. धूप दिवा असं छान सुगंध दरवळतो ना. तर आज काही स्वयंपाक थोडासा करायचा होता, त्याच्यामुळे स्वयंपाकाची एवढी गडबड नव्हती, निवांत काम चालले होते. नंतर थोड्या वेळाने पिऊला घेऊन आले. तिला आज मम्मा मला उद्या सुट्टी बोलली, तर खाली खेळायचं बोलत होती. तर आले, तिला खाली घेतलं, थोडंसं खेळवलं. काय रोज तर घेऊन येत नाही तिला, सध्याला खूप थंडी चालू आहे ना इथे. तर थोडीशी खेळली ती. मी पण बसले होते 10-15 मिनटं, मी पण बसले गार्डनमध्ये. तर कसा वाटला आज मिनी ब्लॉग माझा? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. तर बाय बाय फ्रेंड्स, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.